20 लाख रुपयांच्या बनावट कर्ज प्रकरणी तिघांविरोधात मोहोळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल। रतनचंद शाह सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शाह, जनरल मॅनेजर अरविंद नाझरकर आणि शाखा व्यवस्थापक अंबादास बेंद्रे या तिघांविरुद्ध 3,89,00,000 अधिक रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई फिर्यादी प्रसाद विलास पवार, राहणार कुरणवाडी, आष्टी, तालुका मोहोळ यांच्या तक्रारीवरून करण्यात आली। भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 318(1), 318(2), 318(3), 316 आणि 61 नुसार दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीचे वडील विलास दिनकर पवार आणि त्यांचे नातेवाईक सिद्धेश्वर गायकवाड यांच्या नावाने वरील तिघा आरोपींनी कटकारस्थान रचून 20 लाख रुपयांचे बनावट कर्ज प्रकरण करून एकूण 3,89,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे। पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी विश्वास संपादन करून पवार यांच्या नावावर कर्ज घेतले व त्यातील रक्कम स्वतःकडे ठेवून फसवणूक केली। या आर्थिक फसवणुकीमुळे फिर्यादीचे वडील मानसिक तणावाखाली आले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे। या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक नितीन नेताजी आतकरे यांच्या स्वाधीन असून पोलीस निरीक्षक हेमंत गणपती शेर, मोहोळ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।